बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याय प्राधिकरणानं 17 नोव्हेंबर रोजी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। या निर्णयानंतर बांगलादेशने भारताकडून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी देखील केली आहे। गेल्या वर्षी 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला होता आणि भारतात आले होते। विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात होत असलेल्या हिंसाचार पाहता त्यांनी हा निर्णय घेतला होता। राजीनामा दिल्यानंतर 76 वर्षीय शेख हसीना हेलिकॉप्टरद्वारे भारतात दाखल झाले। ढाक्यात पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलकांनी हल्लाबोल केल्यानंतर त्यांनी देश सोडला होता। त्यामुळे बांगलादेशातील सर्वात दीर्घकाळ पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांचं शासन संपुष्टात आलं। शेख हसीना यांनी जवळपास 20 वर्षे बांगलादेशात सत्ता चालवली होती। दक्षिण आशियातील या देशाच्या आर्थिक प्रगतीबाबतचं श्रेय शेख हसीना यांना दिलं जातं। पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नसल्याचा आणि मनमानी कारभाराचा आरोप त्यांच्यावर झाले। हत्याकांडातून थोडक्यात बचावल्या होत्या। 1947 मध्ये तत्कालीन पूर्व बंगालमध्ये एका मुस्लिम कुटुंबामध्ये जन्मलेल्या शेख हसीना यांना अगदी जन्मापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले, किंबहुना त्यांच्या रक्तातच राजकारण होतं। त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे राष्ट्रवादी स्वभावाचे नेते होते। ते बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत। 1971 मध्ये पाकिस्तानातून बांगलादेश स्वतंत्र झाला होता। त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं। त्यानंतर ते बांगलादेशचे पहिले राष्ट्रपतीही बनले होते। त्यावेळी शेख हसीना यांनी स्वतः देखील ढाका विद्यापीठामध्ये विद्यार्थी चळवळीच्या नेत्या म्हणून नाव मिळवलं होतं। पण 1975 मध्ये लष्कराने केलेल्या सत्तापालटादरम्यान शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांची हत्या करण्यात आली। त्यातून फक्त शेख हसीना आणि त्यांच्या लहान बहीण बचावल्या होत्या। त्या दोघीही त्यावेळी परदेशी असल्यानं बचावल्या होत्या। काही वर्ष भारतामध्ये आश्रित म्हणून राहिल्यानंतर हसीना यांनी 1981 मध्ये बांगलादेशात परतल्या। त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा राजकीय पक्ष आवामी लीगचं नेतृत्व हाती घेतलं। बांगलादेशात जनरल हुसेन मोहम्मद इरशाद यांच्या नेतृत्वात लष्कराची सत्ता असताना त्यांनी इतर राजकीय पक्षांच्या साथीनं रस्त्यावर उतरत तीव्र विरोध आंदोलन केली। बंडखोर स्वभाव आणि नेतृत्व गुणाच्या जोरावर हसीना यांनी अगदी कमी वेळात राष्ट्रीय स्तरावर नेते म्हणून ओळख मिळवली होती। शेख हसीना यांनी बांगलादेशच्या राजकारणात त्यांचा पाया भक्कम केला आणि 1996 मध्ये पहिल्यांदा त्या सत्तेत आल्या। त्यावेळी भारताबरोबर पाणी वाटप करार आणि देशातील दक्षिण पूर्व भागातील आदिवासी बंडखोरांबरोबर शांतता करार करण्याचं श्रेय शेख हसीना यांना मिळालं। पण त्याच वेळी शेख हसीना यांच्या सरकारवर अनेक व्यापारी करारांमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी टीकाही झाली। तसंच भारताकडे असलेला ओढा आणि भूमिकेबाबतही त्यांच्यावर टीका झाली। 2001 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या जुन्या सहकारी आणि प्रतिस्पर्धी असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या BNP म्हणजे बेगम खालिदा झिया यांनी शेख हसीना यांचा पराभव केला। राजकीय वारसा पुढे नेत या दोन्ही महिला नेत्यांनी बांगलादेशच्या राजकारणावर जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे। या दोघींना बॅटलिंग बेगम म्हणूनही ओळखलं जातं। बेगम शब्दाचा वापर मुस्लिम समाजातील उच्च पदस्थ महिलांसाठी केला जातो। अभ्यासकांच्या मते त्यांच्या या वैरामुळे बॉम्बस्फोट, लोक बेपत्ता होणं, हत्या होणं अशा घटना बांगलादेशात नेहमीच्याच बनल्या। त्यानंतर अखेर 2009 मध्ये शेख हसीना पुन्हा एकदा सत्तेत आल्या। आधी काळजीवाहू सरकारची जबाबदारी त्यांनी पार पाडली। कडव्या राजकारणी अशी ओळख मिळवत त्यांनी विरोधी पक्षात असताना प्रदीर्घ संघर्ष केला। अनेकदा त्यांना अटक देखील झाली। त्यांच्या हत्येचा प्रयत्नही करण्यात आला, पण त्यामागे हटल्या नाहीत। 2004 मध्ये एका हल्ल्यात त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता। त्यांना निर्वासनात पाठवण्यासाठीही अनेक प्रयत्न झाले, पण त्या अडून राहिल्या। त्यांच्यावर भ्रष्टाचार संबंधी अनेक आरोप झाले। अनेक खटल्यांचाही त्यांनी सामना केला। शेख हसीना यांच्या नेतृत्वात बांगलादेशचा एक वेगळ्या प्रकारचा चेहरा समोर आला। एकेकाळी जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेला हा मुस्लिम बहुल देश 2009 नंतर मात्र त्यांच्या नेतृत्वात आर्थिक विकासाच्या मार्गावर आगेकूच करत असल्याचं पाहायला मिळालं। बांगलादेश सध्या या प्रदेशामध्ये सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थापैकी एक आहे।
विशेष म्हणजे शेजारी असलेल्या बलाढ्य भारतालाही त्यांनी या बाबतीत मागं टाकलं आहे. गेल्या एका दशकात या देशातील दरोडाई उत्पन्न हे 3 पट झालं आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार गेल्या 20 वर्षांमध्ये बांगलादेशात 2.5 कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. या विकासामध्ये मोठा वाटा हा कापड उद्योगाचा आहे. बांगलादेशातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये त्याचा मोठा वाटा आहे. गेल्या काही दशकात याचा वेगाने विकास झाला आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया खंडातील बाजारपेठेत ते पुरवठा करत आहेत. देशातील निधी, कर्ज आणि विकासासाठीच्या सहाय्यतेचा वापर करून शेख हसीना यांच्या सरकारनं अनेक मोठ्या पायाभूत सुविधांच्या योजना देखील सुरू केल्या होत्या. त्यात अत्यंत महत्त्वाच्या अशा $2.9 अब्ज किमतीच्या गंगा नदीवरील पद्मपुलाच्या प्रकल्पाचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यांतील विद्यार्थी आंदोलन हे शेख हसीना सत्तेत आल्यापासून त्यांच्यासमोर आलेले सर्वात मोठे आव्हान ठरले होते. मुळात त्यापूर्वी झालेल्या वादग्रस्त निवडणुकीपासूनच वादाची सुरुवात झाली होती. या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षानं सलग 4थ्यांदा विजय मिळवला होता. विविध स्तरावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत असल्यानंही शेख हसीना अडून होत्या. त्यांनी आंदोलकांना दहशतवादी म्हणत त्यांचा निषेध केला. या दहशतवाद्यांना सक्तीनं थांबण्यासाठी पाठिंबा द्यावा अशी विनंती त्या करत होत्या. ढाका आणि बांगलादेशच्या इतर शहरांमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धत बंद करण्याचा मागणीवरून आंदोलकांना सुरुवात झाली आणि पण काही काळानंतर मात्र या आंदोलनानं सरकारविरोधी देशव्यापी चळवळीचं स्वरूप घेतलं. कोरोना साथीनंतरच्या परिस्थितीमुळे बांगलादेशमध्ये अनेक लोकांना जीवन जगवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली होती. परकीय चलनाची तिजोरी वेगानं रिकामी होत होती. तर 2016च्या तुलनेत परकीय कर्जाचा आकडा दुपटीनं वाढला होता. शेख हसीना यांच्या सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडत असल्याची टीका विरोधकांनी केली. बांगलादेशात यापूर्वी झालेल्या आर्थिक विकासाचा फायदाही फक्त शेख हसीना यांच्या निकटवर्तीयांना किंवा आगामी लेखशी संबंधित असलेल्यांनाच झाल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. लोकशाही आणि मानवी हक्काचा गळा दाबून हा विकास झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. शेख हसीना यांच्या कार्यकाळात त्यांच्या विरोधकांवर, टीकाकारांवर आणि माध्यमांवर प्रचंड दबाव आणण्यात आला असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. शेख हसीना यांच्या सरकारनं मात्र वारंवार हे आरोप फेटाळले होते. पण गेल्या काही महिन्यांमध्ये BNP पक्षाच्या अनेक नेत्यांबरोबरच त्यांच्या हजारो समर्थकांनाही अटक करण्यात आली. सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. एकेकाळी बहुपक्षीय लोकशाहीची भूमिका घेऊन लढणाऱ्या नेते असलेल्या हसीना यांच्या दृष्टीनं हा मोठा U-टर्न होता. त्याचबरोबर 2009 पासून सुरक्षा दलांच्या माध्यमातून झालेल्या हत्या, लोक बेपत्ता होणं आणि लोकांवर लावलेल्या शेकडो खटल्यांच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप शेख हसीना यांच्या सरकारनं मात्र फेटाळला आहे. त्याचवेळी त्यांनी या आरोपांची शहानिशा करण्याची इच्छा असलेल्या परदेशी पत्रकारांवर मात्र कठोर निर्बंध लावण्याचंही पाहायला मिळालं. आता आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा आणि बांगलादेशातील स्थितीनंतर भविष्यात त्यांचं राजकारण कशा प्रकारचं असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. की त्यांना फाशीची शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.